माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली. ओ माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली. जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथांची माय, तैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथांची माय. माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबिके गौरी नारायणी नमस्तुते. रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी 2008 साली लावलेलं एक छोटं बीज, जे अल्प काळात ठेवीदार आणि खातेदारांच्या खतपाण्यामुळं एका वटवृक्षात बदललं. आज महाराष्ट्र आणि अन्य 7 राज्यात मिळून रेणुका माता अर्बनच्या 76 शाखा जोमानं वाटचाल करतायत. विनम्र, तत्पर आणि अत्याधुनिक सेवा देणारी मल्टीस्टेट श्रेणीतली एक अग्रणी संस्था म्हणून आज रेणुका माता अर्बनचं नाव आदरानं घेतलं जातं. अशा अत्याधुनिक बँकिंग सुविधा देणाऱ्या रेणुका माता अर्बन या जागतिक तंत्रज्ञानानं सुसज्ज अशा विश्वात आपलं सहर्ष स्वागत. आजच्या जगात कोणत्याही संस्थेचं काम किंवा बलस्थान असतात हे त्या संस्थेचे प्रशिक्षित कर्मचारी. त्यामुळेच रेणुका माता आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी ठराविक कालावधीत कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण वर्ग घेत असते. कारण रेणुका माता याच प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या द्वारे जागतिक दर्जाच्या बँकांशी स्पर्धा करते. रेणुका माता अर्बननं आपल्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे प्रशिक्षण केंद्र उभारले. यामध्ये कर्मचाऱ्यांना LCD प्रोजेक्टरद्वारे ऑनलाईन बँकिंग क्षेत्राचं प्रशिक्षण दिलं जातं. यात असतं संभाषण कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, आत्मविश्वास, मार्केटिंग स्किल आणि ऑपरेशन कॉस्टिंग, याचबरोबर कायद्याचं आणि प्रशासनाचं ज्ञानही त्यांना या प्रशिक्षणात दिलं जातं. रेणुका माता अर्बन ही आपल्या खातेदारांना जागतिक दर्जाची बँकिंग सेवा प्रदान करते. याचाच एक भाग असतो खाते उघडण्याची प्रक्रिया, अर्थात अकाउंट ओपनिंग. रेणुका माता अर्बनमध्ये सेंट्रलाइज पद्धतीनं खाते उघडण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. यात मुख्य कार्यालय नवीन खातेदारांचे खाते उघडत असते. खातं उघडल्यानंतर खातेदाराचे कायद्याला अपेक्षित असणारी सर्व कागदपत्र जमा केल्यानंतरच खातेदाराचं खातं उघडलं जातं. अकाउंट ओपनिंग विभाग हा मुख्य कार्यालयात कार्यरत असणारा विभाग आहे. रेणुका माता आपल्या खातेदारास 15 क्रमांकाचा एक खाते क्रमांक देते. खातेदारास पोस्टाद्वारे त्याच्या रहिवासी पत्त्यावर एक वेलकम किट पाठवलं जातं. यात असतं एक स्वागतपत्र, 10 पानी CBS चेकबुक आणि ATM कार्ड. आणि म्हणूनच अनेक राष्ट्रीयकृत बँकांनाही जे शक्य होत नाही ती गोष्ट आज रेणुका माता अर्बननं शक्य करून दाखवली आहे. त्यामुळे रेणुका माता अर्बनचे आज 3.5 लाखाहूनही अधिक समाधानी खातेदार आहेत. हे आहे डेटा सेंटर. रेणुका मातानं 2009 सालापासून कोअर बँकिंग प्रणाली वापरण्यास सुरुवात केली आहे. कोअर बँकिंग प्रणालीमध्ये रेणुका माताचा मुख्य डेटा सेंटर हा रेणुका भवन अहमदनगर इथे आहे. त्याचा DR पुणे इथे आहे. त्यामुळे खातेदार विना व्यत्यय रेणुका माताच्या बँकिंग सेवेचा उपयोग करून घेऊ शकतात. सदर डेटा सेंटरमध्ये 1.8 TB म्हणजेच सेकंदाला 1.8 अब्ज
कॅल्क्युलेशन्स पर सेकंद इतकी करण्याची क्षमता असणारा एक शक्तिशाली सर्व्हर लावलेला आहे. हे आहेत स्टोरेज डिव्हाइस, हे आहेत डेटाबेस सर्व्हर, ज्यामध्ये संपूर्ण डाटा कलेक्शन होत असतं. यांची क्षमता प्रचंड आहे. यातील प्रत्येक यंत्रणा भविष्याचा विचार करूनच घेण्यात आली आहे. इथे आपल्याला हे 3 प्रमुख इक्विपमेंट्स दिसत आहेत. नंबर 1 डेटाबेस ब्लेड, नंबर 2 ATM ब्लेड आणि नंबर 3 ॲप्लिकेशन ब्लेड. याशिवाय आणखी एक सुरक्षा म्हणून हा टेप ड्राईव्ह, ज्यामध्ये सर्व माहिती रेकॉर्ड केली जाते. याची क्षमता 500 GB इतकी आहे. यामध्ये आपण डेली, वीकली, मंथली, क्वार्टरली किंवा इयरली बॅकअप घेण्याची सोय करू शकतो. याची तुलना आपण विमानातल्या ब्लॅक बॉक्सशीही करू शकतो. हा आहे कनेक्टिव्हिटी एरिया. रेणुका माताचे 290 पोर्टचे राउटर, जे आमच्या 75 शाखांना सतत सर्व्हरशी कनेक्ट ठेवत असतात. त्याचप्रमाणे टेल लॅब्सचे स्विच सर्व्हरकडून आलेली माहिती ही त्या शाखेशी शेअर करत असतात. डेटा सेंटरमध्ये IBM कंपनीचे सर्व्हर लावण्यात आले. संपूर्ण शाखा लॅन फॅसिलिटीद्वारे एकमेकांशी जोडल्या जातात. लीज लाईनवर यांचं हे संपूर्ण कार्य विना व्यत्यय चालू असतं. सर्व शाखा मेन एक्सचेंजला कनेक्टेड. हे आहेत 2 मोडेम. प्रत्येकाची क्षमता प्रत्येकी 30 शाखा इतकी आहे. जेवढी ब्रँचेसची संख्या वाढेल तशी आपण त्यांच्यामध्ये वाढ करू शकतो. कोणत्याही प्रकारच्या इंटरनेट व्हायरसपासून आपल्याला होणारा धोका टाळण्यासाठी अत्यंत शक्तिशाली अशी फायरवॉल सिस्टीम. याद्वारे आपल्याला मिळेल संपूर्ण सुरक्षा. सुरक्षेचा विचार करून आणि सर्व बाबी लक्षात घेऊन आमच्या कुठल्याही शाखेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ नये म्हणून रेणुका मातानं DVR सिस्टीम लावलेली आहे. DVR सिस्टीमद्वारे आणि CCTV फुटेजच्या माध्यमातून आपल्याला सर्व शाखांवर एकाच वेळी नियंत्रण आणि लक्ष ठेवता येतं. डेटा सेंटरमध्ये रेणुका मातानं स्वतःचा मेन सर्व्हर लावला असून त्याद्वारे शाखेची सर्व मेलची देवाणघेवाण या सर्व्हरमधून केली जाते. तसेच डेटा सेंटरमध्ये ATM नियंत्रित करणारे स्विच सुद्धा कार्यरत आहे. SMS बँकिंग हा खातेदारानं खात्यांवर व्यवहार केल्यानंतर त्या व्यवहाराची माहिती खातेदारानं नोंदणी केलेल्या मोबाईलवर त्वरित पाठवली जाते. इंटरनेट बँकिंग सदर सर्व्हर हा खातेदारानं इंटरनेट बँकिंग सुविधा वापरल्यानंतर त्याची रिक्वेस्ट पुढे पाठवत असतो. डेटा सेंटरला विना व्यत्यय वीज पुरवठा आवश्यक असल्यानं 6 kV क्षमतेचे 2 ऑनलाईन UPS बसवण्यात आलेत. तसंच 82 किलोवॅटचे जनरेटर सुद्धा आपण लावलेले आहेत. कॉल सेंटर ग्राहक हे केंद्रस्थानी मानून त्यांना येणाऱ्या कुठल्याही अडचणीची तत्काळ निवारण करण्याकरता रेणुका मातानं सुसज्ज असं कॉल सेंटर उभारलंय. सदरचे कॉल सेंटर हे अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज आहे. यात ग्राहकानं पाठवलेल्या कुठल्याही तक्रारी, सल्ले याबाबतची माहिती कॉल सेंटरकडून संबंधित विभागाकडे दिली जाते आणि त्याबाबत विभागानं सांगितलेले उत्तर संबंधित ग्राहकांपर्यंत त्वरेने पोहोचवले जाते. 24 तास आणि आठवड्याचे 7ही दिवस हे कॉल सेंटर ग्राहकांच्या सेवेमध्ये रुजू असते. ATM विभाग सदर विभाग हा ग्राहकांना त्वरेनं ATM कार्ड ॲक्टिवेट करून देणं, तसंच इंटरनेट बँकिंगचे पासवर्ड देणं, चालू असलेल्या सर्व ATM मशीनवर नियंत्रण ठेवणं या सर्व पद्धतीची कामे करत असतो. हे पिन मेलर यात ग्राहकाच्या ATMचा खाजगी पिन प्रिंट केला जातो. हे ATM कार्ड या ATM कार्डवर 19 आकडी नंबर आपल्याला दिसतोय. यातील पहिले 6 डिजिट हे अमेरिकन बँकर असोसिएशनने दिलेले आहेत. अशा प्रकारचा कोड मिळवणारी मल्टीस्टेट श्रेणीतली रेणुका माता अर्बन ही एकमेव संस्था आहे. उर्वरित आकडे हे ब्रँच कोड आणि
कार्ड नंबर आहेत. या बाजूमध्ये खातेदाराची संपूर्ण माहिती संग्रहित केलेली असते. हे इश्यू लेटर असून यात खातेदाराचे नाव, अकाउंट नंबर, कार्ड नंबर आणि किती रक्कम त्याला काढता येईल याची माहिती दिलेली आहे. हा आहे इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड. यात 2 पासवर्ड दिले जातात. पैकी एक लॉग इन पासवर्ड असून दुसरा ट्रान्झॅक्शन पासवर्ड असतो. ही आहे ऑब्झर्वेशन स्क्रीन. यामुळे किती ATM चालू आहेत, किती बंद आहेत, बंद असल्यास त्यांची कारणं काय, स्टेशनरी कमी झाल्यास, कॅश कमी झाल्यास याबाबतची सर्व माहिती आपणास या 41 स्क्रीनमधून सतत मिळत असते. हार्डवेअर. हा विभाग मुख्य कार्यालयात कार्यरत असून या विभागाचे कर्मचारी प्रत्येक जिल्ह्यात काम करतात. शाखा स्तरावर शाखांना आवश्यक असणारे कम्प्युटर्स, प्रिंटर्स, CCTV, अलार्म्स यांचं इन्स्टॉलेशन आणि मेंटेनन्स ही या विभागाची मुख्य जबाबदारी. सॉफ्टवेअर. शाखा स्तरावर 24/7 शाखांना येणाऱ्या कुठल्याही सॉफ्टवेअर संबंधीच्या अडचणींचं निवारण सदरचा विभाग ऑनलाईन करत असतो. हे आहे ATM मशीन. आज रेणुका माता अर्बनची एकूण 54 ATM मशीन्स कार्यरत आहेत. ही सर्व मशीन अत्याधुनिक टचस्क्रीन फॅसिलिटीसह दिमाखात ग्राहक सेवेसाठी सज्ज आहेत. ही आहे मेन स्क्रीन. यामध्ये कार्ड टाकल्यानंतर आपल्याला 3 भाषांची निवड करता येते. यानंतर आपल्याला टाकावा लागतो आपला गुप्त पिन क्रमांक. यानंतर आपल्यासमोर येतील एकूण 8 पर्याय. पहिला पर्याय मिनी स्टेटमेंट. यामध्ये आपल्याला आपल्या खात्यात झालेली मागील 10 ट्रान्झॅक्शन्स रिसीटद्वारे तसेच स्क्रीनवर पाहायला मिळतील. पिन चेंज. यामध्ये आपला गुप्त पिन क्रमांक आपल्याला बदलता येऊ शकतो, जेणेकरून आपल्या ATMची सुरक्षा ही अबाधित राहते. फंड्स ट्रान्सफर. याद्वारे रेणुका माता अर्बनच्या खातेदारांना ऑनलाईन पद्धतीनं पैसे पाठवता येऊ शकतात. फास्ट कॅश. याद्वारे पैसे काढण्यासाठी आपल्याला काही सुलभ पर्याय उपलब्ध होतात, जेणेकरून आपला वेळ वाचतो. विड्रॉल. पैसे काढण्यासाठी यामध्ये आपल्याला सेव्हिंग किंवा करंट अकाउंटमधून आपणास हवी असलेली रक्कम काढता येऊ शकते. बॅलन्स इन्क्वायरी. आपल्या खात्यामध्ये सध्या असलेली शिल्लक माहिती करून घेण्यासाठी या पर्यायाचा वापर करता येतो. चेकबुक रिक्वेस्ट. आपणास चेकबुक नव्यानं हवं असल्यास या पद्धतीनं ऑनलाईनरित्या आपण त्या चेकबुकसाठी रिक्वेस्ट पाठवू शकतो. फास्ट कॅश. यामध्ये आपल्याला 100 रुपयांपासून 10,000 रुपयांपर्यंतच्या पैसे काढण्यासाठीच्या सुलभ पर्यायांची निवड करता येते. यामुळं आपला पैसे काढण्यासाठीचा वेळ हा कमी होऊ शकतो. आपण करत असणाऱ्या ट्रान्झॅक्शनची आपणास रिसीटही घेता येते. विड्रॉल ऑप्शन. हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपलं खातं करंट अकाउंट आहे की सेव्हिंग अकाउंट आहे याची निवड करावी लागते. त्यानंतर आपणास इच्छित असणारी रक्कम आपल्याला टाईप करावी लागते. होणाऱ्या ट्रान्झॅक्शनची रिसीट सुद्धा आपल्याला मशीनद्वारे उपलब्ध होते. बॅलन्स इन्क्वायरी. याद्वारे आपल्याला आपल्या चालू किंवा बचत खात्यातील शिल्लक असणाऱ्या रकमेची माहिती घेता येते. याची रिसीट सुद्धा आपल्याला उपलब्ध होऊ शकते. चेकबुक रिक्वेस्ट. याद्वारे आपल्याला आपल्या चालू किंवा बचत खात्याच्या चेकबुक विषयीची मागणी बँकेकडे ATMद्वारे करता येते. मिनी स्टेटमेंट. यामध्ये आपल्याला आपल्या खात्यात झालेली मागील 10 ट्रान्झॅक्शन्स रिसीटद्वारे तसेच स्क्रीनवर पाहायला मिळतील. पिन चेंज. यामध्ये आपला गुप्त पिन क्रमांक आपल्याला बदलता येऊ शकतो, जेणेकरून
आपल्या ATMची सुरक्षा ही अबाधित राहते. फंड्स ट्रान्सफर यामध्ये आपल्याला 3 ऑप्शन्स मिळतात. चालू खात्यातून बचत खात्यात, बचत खात्यातून चालू खात्यात किंवा अन्य ग्राहकाच्या खात्यामध्ये आपण पैसे ATM मशीनद्वारे पाठवू शकतो. अन्य ग्राहकाच्या खात्यात पैसे पाठवण्यासाठी आपल्याला अदर या ऑप्शनवर क्लिक करावं लागतं. त्यानंतर त्या खातेदाराचं खातं चालू खातं आहे की बचत खातं आहे यापैकी एका पर्यायाची आपल्याला ज्या खात्यात रक्कम ट्रान्सफर करायची आहे त्या खात्याचा क्रमांक आपल्याला मुख्य स्क्रीनवर टाईप करावा लागतो. यानंतर आपल्याला किती रक्कम ट्रान्सफर करायची आहे तो आकडा आपल्याला मुख्य स्क्रीनवर टाईप करावा लागतो. झालेल्या ट्रान्झॅक्शनची रिसीट आपल्याला हवी आहे किंवा नाही या ऑप्शनचा सुद्धा आपल्याला वापर करता येतो. तसेच झालेल्या व्यवहाराची माहिती आपल्याला स्क्रीनवर आणि रिसीटद्वारे उपलब्ध होते. बदलत्या आणि आधुनिक बँकिंगचा वसा घेऊन यशस्वीपणे वाटचाल करणारी रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक आभार मानत आहे.